नमस्कार मंडळी, तुम्ही पाहतात भटकंती न संपणारा प्रवास आणि मी आहे राजेंद्र विष्णू चव्हाण. मुलांच्या परीक्षा झाल्यात, मे महिना सुरू झालाय, म्हणजे आपण सगळे गावी जाण्याचा प्लॅन करत असणार. मीही गावी चाललोय. मी चाललोय चिपळूणला. आणि जेव्हा आपण कोकणामध्ये जातो तेव्हा सगळ्यांना एकच प्रश्न सतावतो, एकच उत्सुकता असते, म्हणजे ती जाणून घेण्याची, ती म्हणजे मुंबई गोवा हायवेचं काम कुठपर्यंत झालं. तर मला एक एवढी काय आयडिया नाहीये मुंबई गोवा हायवेचं काम कुठे झालंय कुठे नाही झालंय. तर मी आता चाललोय चिपळूणला. तर याचे मी 2 ते 3 व्हिडिओ छोटे छोटे असे बनवणार आहे, म्हणजे रोडचे अपडेट देण्यासाठी चिपळूण पर्यंत. तर सुरुवात आणि रस्त्याचं काम किती झालंय नाही झालंय तो भाग नंतरचा. सगळ्यात महत्वाचा आपल्याला ट्रॅफिकमध्ये भेडसावणारा प्रश्न म्हणजे माणगाव हा असा स्पॉट आहे जिथे खूप ट्रॅफिक असतं, म्हणजे साधारण 1-1.5 तास तिथे आपला जातो. तर म्हणून मी मुंबई गोवा हायवेने न जाता माणगाव पर्यंत मी आता आहे सायन पनवेल मार्गावरती. इथून मी मुंबई एक्सप्रेस हायवे पकडून खोपोलीला जाणार आणि खोपोलीला राईट मारून पालीला जाणार आणि पाली मार्गे माणगावला एका नवीन मार्गाने जाणार आहे. तर बघूया आपण तो रस्ता पण कसा आहे. मला त्याची काय आयडिया नाहीये तो रस्ता कसा असेल वगैरे, पण बघूया आणि मला पण कळेल आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही कळेल, म्हणजे तुम्ही त्या रोडने जाऊ शकता. तर आपण आता आपला प्रवास सुरू करूया. आता आपण आहोत सध्या मुंबई सायन हायवेवर. ठीक आहे, आपण आपला प्रवास सुरू करूया. आता आपण आहोत मुंबई पनवेल सायन पनवेल हायवेवरती. मी चाललोय चिपळूणला, म्हणजे माझी सख्या बहिणीचं गाव आहे चिपळूण. आणि गावी जायचं निमित्त म्हणजे फेब्रुवारी मध्ये माझ्या बहिणीच्या सख्या पुतण्याचं लग्न झालं, ओमकार जाधव. त्याला मी प्रेमाने ओमी म्हणून हाक मारतो. त्याच्या लग्नाचे 4 ते 5 शॉर्ट व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला पाहिले असतील. तर त्याच्या लग्नाचा गोंधळ आहे रविवारी. त्या गोंधळाच्या निमित्ताने मी चाललोय गावी. आणि अजूनपर्यंत मी कधी असा लग्नाचा गोंधळ वगैरे कसा असतो हे कधीच पाहिलेलं नाही, त्यामुळे मला सुद्धा तेवढीच उत्सुकता आहे. आणि त्याचा एक छानसा व्हिडिओ मी आपल्या चॅनलला आणणार आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की पहा. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ह्या व्हिडिओचा तुम्हाला खूप फायदा होईल. जेव्हा कोकणामध्ये तुम्ही स्वतःची गाडी घेऊन जाणार असाल तर नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला खूप फायदा होईल. कारण माणगावमध्ये 1.5 तास आपला ट्रॅफिक मध्ये जातो. तो ट्रॅफिक 50% अवॉइड करण्यासाठी हा मी एक नवीन मार्गाने चाललोय. आणि मुंबई गोवा हायवेचं काम कुठे झालंय, पेणला झालंय, पनवेलला झालंय, कुठे झालंय नाही झालंय हे मला सुद्धा आयडिया नाहीये. आणि असं मला माझ्या मित्रांकडून कळलं की तो पालीवरून जो डायरेक्ट माणगावला आतून जो रस्ता जातो तो डांबरी आहे आणि रस्ता सुद्धा चांगला आहे, म्हणजे खड्डे सुद्धा त्या रोडला नाहीयेत. तर म्हटलं आपण जाऊनच बघूया आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही कळेल, तुम्हाला याचा उपयोग होईल. तर आता मी सध्या आहे सायन पनवेल मार्गावरती. थोडंसं ट्रॅफिक आहे, आम्हाला निघायला ऍक्च्युली थोडा उशीरच झाला. तर बघूया, मध्ये जसा पुढे जाईन तशी मी तुम्हाला रोडची अपडेट देतच राहील. आता आपण पोहोचलो आहोत खारघर टोल नाक्यावरती. आणि यानंतर आता आपल्याला लागेल मुंबई पुणा एक्सप्रेस हायवे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने आपण जाणार आणि खोपोलीसाठी एक एक्झिट आहे, तिथून आपण खोपोलीला जाणार. जर मुंबई गोवा हायवेने आपल्याला जायचं असेल तर एक्सप्रेस वे न पकडता एक्सप्रेस वे सुरू होतो त्याच्या डाव्या हाताने जाऊन नंतर उजव्या हाताला वळावं लागतं. आपण चाललोय मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने खोपोली पर्यंत. आपल्याला समोर दिसतोय तो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. मुंबई गोवाने जायचं असेल तर आपल्याला आपल्या समोरची जी व्हाईट अल्टो गाडी चालली आहे तिथून जावं लागेल. आपण चाललोय मुंबई पुणा. आता आपण आहोत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर गाडी चालवायची मजाच वेगळी आहे, टॉप टू टॉप.
सध्या आपला 80चा स्पीड आहे. मी सहसा 80च्या पुढे चालवतच नाही गाडी. म्हणजे असा एकदम मोकळा रस्ता असेल तर 80. तुम्ही सुद्धा गाडी सावकाश चालवा, सांभाळून चालवा. खोपोली शेडूम बाहेर जाण्याचा मार्ग 1 किलोमीटर वरती आहे. 1 किलोमीटर वरती आपल्याला आता खोपोलीसाठी एक्झिट आहे. खोपोली शेडूम बाहेर जाण्याचा मार्ग अर्धा किलोमीटर वर. सहज ज्या गाड्या चालल्या त्या चालल्यात मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. आपण चाललोय खोपोलीला. हा रस्ता सुद्धा खूप छान आहे. डांबरी रस्ता आहे, गाडी चालवायला खूप मजा येते. आपण आता आहोत जुना मुंबई रोड आहे. ऍक्च्युली खोपोलीला जातो हा रस्ता. आणि तुम्ही जर कधी खोपोलीला वन डे पिकनिक काढली तर खोपोलीला सुद्धा खूप पाहण्यासारखं आहे. खोपोलीच्या अगोदर 5 ते 6 किलोमीटर आपला सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पा अष्टविनायक पैकी एक स्थान महडचा वरद विनायक, त्याचं आपण दर्शन घेऊ शकतो. महडला जाण्याच्या अगोदर एक नडाळ म्हणून गाव लागतं. या हायवेच्या डाव्या बाजूला तिथे श्री क्षेत्र 75 म्हणून मंदिर आहे. त्याचा ते तुम्ही मंदिर पाहू शकता. त्याचा एक सुंदर व्हिडिओ आमच्या चॅनलला आहे. त्याची लिंक सुद्धा मी या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो. त्याच्यानंतर महडला जाताना उजव्या हाताला एक बद्रीनाथ मंदिर सुद्धा लागतं. त्याचा एक सुंदर व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, तोही सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि खोपोलीमध्ये गजानन महाराजांचा मठ आहे. एक वीरेश्वर म्हणून महादेवाचं मंदिर आहे. आणि थोडस आतमध्ये तुम्ही गेलात पळसदरीला तर तिथे श्री स्वामी समर्थांचा एक सुंदर मठ आहे. त्याचाही सुंदर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो, तुम्ही नक्की बघा. आणि या रोडचं सांगायचं झालं तर डांबरी रोड आहे, गाडी चालवायला खूप मजा येते, मस्तच वाटते. आणि महडला मी वारंवार येतच असतो. म्हणजे वर्षातून कमीत कमी 5 ते 6 फेऱ्या माझ्या महडला असतात बाप्पाच्या दर्शनासाठी. आता आपण आलो आहोत खोपोलीला. इथून आपल्याला उजव्या बाजूला वळावं लागतं पालीला जाण्यासाठी. काही ठिकाणी सिमेंटचा तर काही ठिकाणी डांबरी असा हा रस्ता आहे. पण रस्ता खूप मस्त आहे. आपण पाहू शकतोय दोन्ही बाजूला अशी सुंदर झाडी आणि मधून जाणारा हा नागमोडी वळणाचा डांबरी रस्ता. गाडी चालवायला खरोखर खूपच मजा येते. खूप सुंदर रस्ता. आपण आता पालीला हा रस्ता जातो. आता पाली बल्लाळेश्वर मंदिराकडे आपल्याला तिथूनच पुढे जायचंय. निजामपूरहून आपल्याला माणगावला जायचंय. आता पालीपर्यंत तर मी बऱ्याचदा आलो, पण पालीच्या पुढे जो निजामपूरहून जातो रस्ता माणगावला, तो रस्ता कसा आहे हे आपल्याला या व्हिडिओतून जाणून घ्यायचं. बाजारपेठेतून रस्ता काढत काढत आपल्याला पालीच्या बल्लाळेश्वराच्या मंदिराच्या इथून आपल्याला जावं लागतं. पालीला सुद्धा मी बऱ्याचदा येऊन गेलोय. आणि पालीच्या बल्लाळेश्वराचा एक सुंदर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचीही डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो. मुंबई पासून साधारण 113 किलोमीटर आहे मंदिर. 113-114 किलोमीटर. हा जातो पार्किंग कडे उजव्या बाजूला. हे समोर आपल्याला दिसतंय ते आहे प्रवेशद्वार. गणपती बाप्पा मोरया. हे आपल्या पालीच्या बल्लाळेश्वरचं प्रवेशद्वार. आणि आपण आता जाणार उजव्या बाजूने. हा रस्ता आपल्याला घेऊन जाणार डायरेक्ट माणगावला. आणि वाटेत
21 गणपती मंदिर सुद्धा लागते. एकाच मंदिरामध्ये गणपती बाप्पाच्या 21 मूर्ती आहेत. त्याचाही एक सुंदर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. या व्हिडिओची लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देतो, तुम्ही नक्की पहा. आता या रस्त्याने आपण माणगावला जाऊया. या रस्त्याची मला सुद्धा उत्सुकता, हा रस्ता कसा आहे, आणि तुम्हाला सुद्धा तो उत्सुकता असेल की हा रस्ता कसा आहे. मंदिरापासून सुरुवात बघतो, रस्ता डांबरी आहे, मस्त आहे. म्हणजे पुढपर्यंत पण माणगाव पर्यंत सुद्धा हा रस्ता चांगलाच असेल. आपण मुंबई पासून पाली पर्यंतचा रस्ता पाहिला. रस्ता खूप सुंदर होता. म्हणजे इथपर्यंत तर बिंदास यायला हरकत नाही. म्हणजे पालीला जरी यायचं असेल तुम्हाला दर्शनासाठी मुंबईहून, तर कोकण मुंबई गोवा हायवेने न येता मुंबई पुन्हा जुना हायवेने खोपोली मार्गे पालीला तुम्ही दर्शनाला कधीही येऊ शकता. छान रस्ता आहे, मजा आली गाडी चालवायला. आणि कोकणाला स्वर्ग म्हणतात ते उगाचच नाही. कोकणामध्ये आल्यानंतर घाट आणि वळणावळणाचे रस्ते, कोकणात आलं ना छान असा निसर्ग सौंदर्य, घाटातले रस्ते, वळणावळणाचे रस्ते, गाडी चालवायची मजा खूप आवड आहे. मला तर खूप आवडतं कोकणामध्ये गाडी चालवायला. बिनधास्त फिरावं वाटतं, उणगाव असं वाटतं मला गाडी घेऊन. इकडे समोर जे मंदिर दिसतंय ते आहे 21 गणपती मंदिर. मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हे आहे 21 गणपती मंदिर. याचा छानसा व्हिडिओ मी बनवलाय आपल्या चॅनलवरती, तुम्ही नक्की पहा. आणि आपण आता जाणार राईटने माणगावला. येते गाडी चालवायला. दोन्ही बाजूला सुंदर झाड, मधून डांबरी रस्ता. मुंबई गोवा महामार्ग गेली 17 वर्षे बंद आहे. आणि माणगाव जो काय हायवे बांधलाय, खरंच तो खूप छान बांधलाय, पण तो माणगावच्या पुढे, पनवेल पासून माणगाव पर्यंत रस्ता इतका खास नाही. अजून खूप ठिकाणी अजून रस्त्यावरती खड्डे वगैरे आपल्याला दिसतात. आणि महत्वाचं म्हणजे माणगावच्या पुढे जो हायवे बांधलाय, त्या हायवेच्या आजूबाजूची जी झाडे तोडली गेली त्यामुळे भयंकर गरम होतं. त्यात हायवे सिमेंटचा असल्यानं त्यात अजून भर पडते. हायवेला कुठेच सावली दिसत नाही. आणि या मार्गाने जर आपण माणगावला गेलो तर आपण पाहू शकतो की आजूबाजूला खूप झाडं वगैरे आहेत. जर आपल्याला खूप गरम असं जाणवलं तर आपण गाडी कुठेतरी बाजूला लावून थोडंसं एक 5-10 मिनिटं आपण थोडासा आराम सुद्धा करू शकतो. खूप सुंदर निसर्ग सौंदर्य पाहत पाहत आपण माणगाव पर्यंत पोहोचू शकतो. आणि ही जी मजा होती जुन्या हायवेला होती, आपल्या मुंबई गोवा हायवेला, ती मजा कुठेतरी कमी झाल्यासारखी आपल्याला जाणवते. मुंबई गोवा महामार्गाने आपण प्रवास करतो म्हणून निदान माणगाव पर्यंत तरी या निसर्गाची मजा घेत घेत आपण जाऊ शकतो या मार्गाने. माणगाव जवळ आलं वाटतं. साधारण मुंबई पासून माणगाव पर्यंत या रस्त्याने आपला 163 किलोमीटरचा प्रवास झाला. रस्ता खूप छान होता. पण माझं एक वैयक्तिक मत असेल की या रस्त्याने शक्यतो रात्रीचा प्रवास टाळा. कारण आपण पाहिलं या रस्त्यावरती गाड्यांची रहदारी खूपच कमी आहे. म्हणजे आपली गाडीचा कधी काय प्रॉब्लेम आला, गाडी बंद पडली
किंवा टायर पंक्चर झाला तर मदतीला कोण भेटेल की नाही जरा शंका वाटते. हा आहे उजव्या बाजूला माणगाव डेपो. तर मंडळी, आपण मुंबईहून निघालो, माणगावला आलो आणि माणगावला येण्यासाठी आपण मुंबई गोवा हायवेचा वापर न करता आपण आलो खोपोली, पाली, निजामपूर मार्गे माणगावला आलो. हा प्रवास होता आपला साधारण 163 किलोमीटरचा. आणि माझं वैयक्तिक मत विचाराल तर रस्ता खूप मस्त होता. म्हणजे तुम्ही या रस्त्याने बिनधास्त माणगावला येऊ शकता. आणि पण सांगायचा मुद्दा असा की रात्रीचा जर तुम्ही प्रवास करणार असाल तर या मार्गाने शक्यतो प्रवास न केलेला बरा. कारण या रस्त्यावरती पालीच्या नंतर या रस्त्यावरती रहदारी खूप कमी होती. त्यामुळे गाडीचा जर काही इश्यू झाला, प्रॉब्लेम झाला, टायर पंक्चर झाला किंवा दुसरा काही इश्यू झाला तर मदत मिळेल की नाही ही थोडी संशय शक्यता कमी वाटते. म्हणून तुम्ही रात्रीचा जर प्रवास करायचा असेल तर मुंबई गोवा हायवेनेच प्रवास करा. पण दिवसाचा जर प्रवास करायचा असेल तर या रस्त्याने बिनधास्त प्रवास करा. आणि तुम्ही रस्ता पूर्ण बघितला, माझा व्हिडिओ पूर्ण बघितला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ह्या अपडेटचा तुम्हाला काय भविष्यामध्ये उपयोग होईल तर कधी उपयोग झाला तर मला कमेंट करून नक्की सांगा. किंवा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि या पुढचा आता मी चाललोय चिपळूणला. या पुढचा माझ्या व्हिडिओचा अपडेट असेल कशेडी घाट आणि टनल. त्याच्यानंतर मी परशुराम घाटाचाही अपडेट देणार आहे. आणि त्याच्यानंतर मी ज्या कारणासाठी चाललोय गावी माझ्या बहिणीच्या पुतण्याच्या गोंधळासाठी, त्या गोंधळाचा देखील एक छानसा व्हिडिओ बनवणार आहे. आणि गावी जाऊन बघूया आपल्याला अजून काय काय छान छान व्हिडिओ बनवता येतात ते. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भटकंती न संपणार प्रवास या आपल्या मराठमोळ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे, फिरत राहा. धन्यवाद.